तमाम विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर ते कोणत्या जिल्ह्याचं कधीपासून सुरू होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर बघा, मुंबईचं ग्राउंड तर या ठिकाणी 11 तारखेपासून सुरू होणार आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मी या जिल्ह्यात अर्ज केला आहे, मी वर्धाला अर्ज केला, त्याच्यानंतर मी जळगावला, काही म्हणतील धुळ्याला. तर तुमचं प्रत्येक जिल्ह्यावाईज जे काही ग्राउंड आहे तर त्याला सुरुवात कधीपासून होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई, त्याच्यानंतर इतर जिल्ह्यांचं हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहे आणि सोबतच तुम्हाला काय काय कागदपत्र मुंबईला घेऊन जायचे किंवा अदर ठिकाणी मैदानी चाचणीला. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जागा वाढ बाबतीत एक सगळ्यात मोठा निर्णय देण्यात आलेला आहे. आता या जिल्ह्यांमध्ये जागा वाढणार आहेत, तर याच्यामुळं काय होईल, विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रचंड फायदा होईल आणि त्यांना भरतीमध्ये संधी भेटेल. तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा वाढतील, त्याच्यानंतर हॉल तिकीट कधी येईल आणि मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट आता देतो. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, समोर तुम्ही परिपत्रक बघू शकता, त्या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचं. तर वाशिम जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे, जी काही मैदानी चाचणी आहे, तर ती 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. जी अदर जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे. आता मुंबईचं ग्राउंड पण या ठिकाणी 11 तारखेपासून सुरू होणार आहे आणि काही या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर ग्राउंड कॅन्सल होईल का, 2 महिने लेट होणार आहे का. आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, मुंबईचं ग्राउंड लेट होणार आहे किंवा 11 तारीख कॅन्सल होणार आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर सांगतो. त्याच्या अगोदर बघा, काही ठिकाणी जागा वाढ संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी ठाण्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने 600 जागा अजून रिक्त आहेत. किती? 600. म्हणजे ठाण्याला आता जेवढ्या जागा आहे त्याच्यामध्ये जर 600 वाढल्या तर अजून 600 विद्यार्थी भरती होतील, की जेणेकरून त्यांनी जिथं अर्ज केला आहे त्यांना कुठंतरी फायदा होईल. आता मुंबईला अगोदर 2500 जागा होत्या. किती होत्या? 2459 जागा या ठिकाणी मुंबईला अगोदर होत्या. त्याच्यामध्ये आता 1000 जागा प्लस करण्यात आलेले, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी भेटेल. आणि मुंबईला 2.25 लाख म्हणजे 2,80,000च्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे. तर इथं खूप टफ कॉम्पिटिशन असणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनो इथली तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची. आता जागा वाढण्याबाबतीत तुमचं क्लिअर झालं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे सांगतो, आता 11 तारखेला तुमचं ग्राउंड होणार आहे. 11 फेब्रुवारीला जिल्ह्यांचं परिपत्रक जाहीर झालेलं आहे. मुंबईचं पण तुम्हाला काय करायचं आहे, 8 ते 9 तारखेला तुम्हाला पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती चेक करायचं आहे. जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या वेबसाईटवरती तुमचं जे काही हॉल तिकीट असेल ते जनरेट झालेलं असेल, म्हणजे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि पेपरला ॲक्च्युली महत्त्वाचं म्हणजे तेवढा तुम्हाला तो पेपर डाउनलोड करायचा आहे. या ठिकाणी ती एक PDF असते, ती डाउनलोड केल्यानंतर त्याचा पेपर काढायचा आहे प्रिंटआउट, आणि ती प्रिंटआउट काढून तो पेपर काढून तुम्हाला घेऊन जायचं आहे ग्राउंडसाठी हॉल तिकीट दाखवलं तरच तुम्हाला एंट्री आहे, अदरवाईज तुम्हाला एंट्री नाही आहे मध्ये. त्याच्यानंतर ज्या डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना यूज केले तेच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आधार कार्ड असो, त्याच्यानंतर इतर कागदपत्र असो, तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट वगैरे, त्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट, एवढे कागदपत्र तुम्हाला मुंबईला आणि अनेक ठिकाणी जिथं तुमची मैदानी चाचणी तिथं तुम्हाला घेऊन जायचं आहे. कागदपत्रांचा काही एवढा मोठा इश्यू नाही आहे. कागदपत्र तुम्हाला केव्हा लागतील, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, पोलीस भरतीमध्ये तुम्ही भरती होऊन जाल, ग्राउंड प्लस लेखी परीक्षेचं मेरिट लागल्यानंतर त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र लागतील. ठीक आहे. आता कागदपत्रांचं क्लिअर झालं, हॉल तिकीटचं पण क्लिअर झालं. ज्यांचा 11 तारखेला ग्राउंड आहे त्यांनी 8-9 तारखेला हॉल तिकीट चेक करा. ते जनरेट झालेलं असेल ते डाउनलोड करून तुम्हाला त्या या ठिकाणी त्याची प्रिंट काढायची आणि ग्राउंडला घेऊन जायची. कागदपत्र, हॉल तिकीट दोन्ही गोष्टी क्लिअर झाला. त्याच्यानंतर जागा वाढ, तर मुंबईला जागा वाढलेला आहे, बाकी ठिकाणाची अजून अपडेट आलेली नाही आहे. पुणे असो किंवा अदर जिल्हे, ठाणे, की जागा वाढतील किंवा नाही, म्हणून अपडेट आल्याशिवाय आपण याच्यामध्ये काहीच सांगू शकत नाही आहे. तोपर्यंत फक्त तुम्ही तयारी करा. त्याच्यानंतरचा पॉईंट असा आहे की सर मुंबईचं ग्राउंड कॅन्सल होईल का. तर बघा, मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तुम्हाला माहिती की सध्याची डेट त्याची आलेली आहे 11 फेब्रुवारी, आणि 11 फेब्रुवारी डेट समोर आली असून 11 फेब्रुवारीच्या हिशोबानंच तुम्हाला तयारी करायची आहे. कारण जर ग्राउंड पुढं जाईल त्या संदर्भात परिपत्रक जाहीर होईल, अजून अपडेट आलेली नाही आहे. त्याच्यामुळं फक्त तयारी करा. ग्राउंड पुढं जाईल का आणि ग्राउंड पुढं गेलं का या संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे. त्याच्यामुळं 11 फेब्रुवारीनुसारच तुम्हाला तयारी करायची. आय होप सगळं तुमच्या लक्षात आलं असेल. जर नवीन काही बदल झाला, काही अपडेट आली, तशी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त तयारी करा. ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा, याच्यामध्ये जर काही अडचण असेल तर आपला नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला विचारायचं आहे किंवा मेसेज करायचं आहे. सर्व तुमचे डाऊट क्लिअर केले जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये.
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.